एक ताजी घडामोड येते, ती बातमीपत्राच्या या टप्प्यावर आपल्यापर्यंत घेऊन येणं अत्यंत गरजेचं आहे। ती बातमी आहे खरातच्या मीर गावातल्या फार्म हाऊसवर पोलीस पोहोचलेले आहेत। या निमित्तानं जयेश सावंत आमचे सहकारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जयेश, पटकन सांगा, एका मिनिटात काय घडतंय तिथे? जयेश सावंत यांच्यापर्यंत आपल्याला संपर्क करायचा आहे, मात्र काही तांत्रिक त्यामध्ये अडचणी येत आहेत असं वाटतंय। दरम्यान फक्त जय महाराष्ट्रवर ही अत्यंत ताजी आणि महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। खरातनी मीर गावामध्ये जिथे एक भव्य असं फार्म हाऊस बांधलं होतं, त्या शेतघरात चौकशी करण्यासाठी तपासी अधिकारी पोहोचत असतानाची ही दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रवर पाहतो आहोत। नाशिकमध्ये असलेल्या मीर गावात तपासी अधिकारी पोहोचलेत। या मीर गावातल्या खरातच्या फार्म हाऊसची या निमित्तानं चौकशी होते आहे। जयेश सावंत आपल्या सोबत जोडले। जयेश, माझा आवाज येतोय? हा सर, येतोय आवाज। काय घडतंय सांगा पटकन एका मिनिटात। या ठिकाणी जे आहे सर, आज आपण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला हजर केल्यानंतर जे आहेत या ठिकाणी जी पोलीस कोठडी मिळाली आहे, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी जे आहेत आता पोलीस पथक जे आहेत ते खरातच्या फार्म हाऊसवर जे आहेत दाखल झालेले आहेत। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहेत ते मध्ये आता त्यांचा तपास सुरू आहे। सर, धन्यवाद जयेश या सगळ्या तपशिलासाठी।